बघा शेतकरी मित्रांनो, रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व थकीत कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाईल, रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या व थकीत असलेल्या शेतकऱ्यांना हा दोन्ही शेतकऱ्यांची किती कर्जमाफी केली जाईल व कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाईल, कशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफी इथं होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरायचा आहे, कर्जमाफीची तारीख काय आहे आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे, सरकारचा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे ती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सरकारने शेतकऱ्यांसाठी जसं की आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे। राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे कृषी उत्पन्नावर अवलंबून असतो। दिवसेंदिवस इथं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे। बाजारात इथं प्रत्येक गोष्टीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे। ही समस्या लक्षात घेऊन सरकारने इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहणार। मित्रांनो, तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान कार्डाच्या अंतर्गत शेतकरी कर्ज घेतलं असेल आणि कर्जाची परतफेड वेळेवर पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते आता थकीत पडलेलं असेल, ते कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही। त्यामुळे जर कर्जमाफी झाली तर नवीन कर्जातही त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करीत आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, जे लहान आणि सीमांत शेतकरी आहे त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करणार आहे। मित्रांनो, म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे। कारण बघा, असे शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील। शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियम अटी निश्चित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या अंतर्गत केवळ तेच शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा श्रीमंत शेतकरी आहेत। आणि या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जारी करण्यात येतील त्यांना त्या ठिकाणी लाभ दिला जाईल। कर्जमाफीसाठी काय बद्दल जसं की करण्याबद्दल इथं सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येईल त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागेल, कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते। त्यामुळे कर्जमाफीसाठी इथं जो तुम्हाला अर्ज करणं बंधनकारक असतं। काही वेळा डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत हे अर्ज न करता कर्जमाफी केली जाते। सरकारकडून इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेसाठी इथं संचलित म्हणजे इथं ऑटोमॅटिकली पद्धतीने लागू केली जाते। अशा वेळी अर्ज करायची इथं गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात मित्रांनो, तरच ही कर्जमाफी केली जाते। कारण शासनाकडे इथं पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट दिली जाते। जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँकेशी जोडलेले केवायसी पूर्ण असेल, बँके खातं सातबारा उतारा व कर्जाची तपशील सरकारकडे इथं डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असते। बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। सरकार ही माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत असते। जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांच्या थेट बँके खात्यात म्हणजेच डीबीटीच्या द्वारे इथं कर्जमाफी रक्कम वर्ग करीत किंवा कर्जमाफी थेट माफ करत। उदरनिर्वाह 2019ची जसे की महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना यात काही पात्र शेतकऱ्यांची इथं अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली होती, कारण बँकेकडून इथं आणि महसूल खात्यांकडून संपूर्ण डेटा इथं उपलब्ध करून होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध न होता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ इथं संबंधित इथं शासकीय यंत्रणाकडे इथं जसे की कृषी विभागाकडे जसं की महासेवा केंद्रांकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज सादर करणं इथं बंधनकारक करण्यात आलं होतं। जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर या शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक कागदपत्रे जर का इथं जसं की इथं तुम्हाला जमा करावे लागतील। मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी क्रमांक, कर्जाशी संदर्भात इथं महत्त्वाचे कागदपत्रे, बँक खात्याची तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संदर्भात मूळ कागदपत्रे आणि मूळ कर्ज प्रमाणपत्राचा यांचा समावेश असतो। ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचं आहे, कारण जेव्हा सरकार कर्जमाफी करतं तेव्हा ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे राहत नाही। ही कागदपत्र शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्र इथं काढण्यामध्ये इथं भरपूर टाईम त्या ठिकाणी लागतो आणि जे कर्जमाफीची अर्ज करण्याचा टाईम दिला असतो त्या टाईममध्ये शेतकऱ्याची इथं कागदपत्रे नसल्यामुळे ते कर्ज करू शकत नाही आणि अर्ज भरल्या नसल्यामुळे ही त्यांना कर्जमाफी मिळत नाही। त्यांना कर्जमाफीपासून इथं वंचित राहावं लागतो। त्यामुळे ही सांगण्यात आलेली डॉक्युमेंट इथं तुमच्याकडे असेल तर काही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही, परंतु यापैकी कोणतीही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल
तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण कर्जमाफीची घोषणा कधी केली जाऊ शकते. बच्चूभाऊ कडूंची इथं आंदोलन चालूच आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील, आणि कर्जमाफीच्या काही मान्यता इथं लागू करण्यात आलेल्या आहे, परंतु इथं लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार आहे. हालचाली सुरू आहेत मित्रांनो. खास म्हणजे ज्या कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता सरकारकडे पूर्णपणे उपलब्ध आहे मित्रांनो. तर लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार आहे, टेन्शन घेऊ नका. शेतकरी असाल, व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघितलं मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तर तुम्हाला असेच महत्त्वाचे योजना संदर्भात आणि महत्त्वाचे अपडेट शेती संदर्भातील, कर्जमाफी संदर्भातील पाहिजे असेल तर लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला डेली भेटत राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.